महाराष्ट्रात दुपारी 3 वाजेपर्यंत 38.77% मतदारांनी बजावला हक्क। दिंडोरीत सर्वाधिक 45.95% मतदान। मात्र 8 राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील मतदान सर्वात कमी। पवई हिरानंदनी मतदान केंद्रात ईव्हीएम बंद पडल्यानं मतदान खोळंबलं। ठाकरे गटाच्या आदेश बांदेकरांचा संताप। शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडेंनी थेट त्यांना आत सोडल्यानं तीव्र नाराजी। ईव्हीएम कक्षाला हार घातलेल्या शांतिगिरींवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल। त्र्यंबकेश्वरमध्ये केंद्र प्रमुखांना न जुमानता मतदान कक्षावर गळ्यातला हार घातल्याचा आरोप। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं सहकुटुंब दादरमध्ये मतदान, तर उद्धव ठाकरेंनी वांद्रे कलानगरमध्ये बजावला हक्क। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब केलं मतदान। मुंबई महानगर परिसरातल्या सर्वच्या सर्व 10 जागा जिंकण्याचा शिंदेंकडून विश्वास व्यक्त। मुंबईतील 6 मतदारसंघांसाठी मतदान सुरू। 3 मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना। राहुल शेवाळे, संजय दिना पाटील, रवींद्र वायकर, भूषण पाटील यांचं मतदान। मुंबईतील वर्सोव्यामध्ये भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी। मतदारांना मदत करणं गुन्हा आहे का? भाजप कार्यकर्त्यांचा सवाल। शाहरुख खान, सचिन तेंडुलकर, रेखा, सनी देओल, आमिर खान, कियारा अडवाणी, रणवीर, दीपिका, ऋतिक रोशन, शिल्पा शेट्टीचं मतदान। तर 2 तास रांगेत उभं राहावं लागल्यानं अभिनेत्री भाग्यश्रीचा संताप। निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात आज देशभरात एकूण 49 जागांवर मतदान। रायबरेलीत राहुल गांधी तर अमेठीत स्मृती इराणींची प्रतिष्ठा पणाला, तर राजनाथ सिंग यांचंही भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद। 12वीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली। बोर्डाचा निकाल उद्या जाहीर होणार। दुपारी 1 वाजता वेबसाईटवर निकाल पाहता येईल। इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये मृत्यू। धुक्यामुळे पायलटला डोंगर दिसला नसावा। प्राथमिक तपासानंतर शक्यता व्यक्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।